महाराष्ट्र एकीकरण समितीकडून शक्ती प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आले। काल महाराष्ट्र एकीकरण समितीकडून फॉर्म भरण्यात आला, अर्ज दाखल करण्यात आला आणि आज दुसऱ्या दिवशी शक्ती प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आल्याने आपण पाहतोय खूप मोठ्या संख्येने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पासून थेट जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हे शक्ती प्रदर्शन असणारे आपण पाहतोय। या शक्ती प्रदर्शनामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि प्रामुख्याने आपण पाहतोय या शक्ती प्रदर्शनमध्ये महिलांची संख्या अधिक आहे। आपण एकंदरीत पाहतोय, काय सांगाल या शक्ती प्रदर्शनमध्ये महिलांची संख्या अधिक आहे, त्याबद्दल आपण काय सांगू शकाल? नक्कीच यावेळेला महिलांची संख्या जास्त आहे। मराठी अस्मितेसाठी आणि मराठी स्वाभिमानासाठी आज इथे मराठी भाषिक महिला जमलेल्या आहेत। आज महिलांनी संकल्प केलेला आहे की मराठी भाषिकांची ताकद केंद्र सरकारला नक्कीच दाखवून देणार। नक्कीच त्यांनी सांगितले की आम्ही स्वाभिमानाचा लढा एकत्रच आपण पाहतोय। आमच्याशी बोलण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्या आहेत रेणू किल्लेकर मॅडम। मॅडम काय सांगताय, खरं तर संपूर्ण भगवमय वातावरण आपल्याला पाहायला मिळते। तुम्हाला नक्कीच आज भगवमय वातावरण तुम्हाला दिसत असेल, ह्याचा उद्देश एकच आहे की मराठी माणसाची अस्मिता जागर करण्यासाठी हा झाल आमचा लढा आहे आणि महादेव पाटीलचा फॉर्म भरण्यासाठी आम्ही सर्वजण उत्सुक आहोत। का म्हणजे ज्या वेळेला आमच्यावर इतके वेळा अन्याय झालाय, त्या अन्यायाचा वाचा फोडण्यासाठी आज इतकं भगवमय वातावरण तुम्हाला दिसत आहे। तर तुम्ही काय सांगाल? जोपर्यंत महाराष्ट्र एकीकरण समितीचा हा लढा सुटत नाही, जोपर्यंत सीमा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत महाराष्ट्र एकीकरण समिती प्रत्येक वेळेला मराठी अस्मिता, मराठी भाषा आणि मराठी मतदान टिकवण्यासाठी आपला उमेदवार देणार। आणि महाराष्ट्र एकीकरण समिती ही अशी चळवळ आहे, जोपर्यंत महाराष्ट्रात जात नाही तोपर्यंत शांती असणार नाही। गेल्या 56 वर्षापासून हा लढा चालू आहे आणि हा लढा टिकवण्यासाठी आज आपण सारेजण इथे एकत्र आपली मराठी भाषा संस्कृती टिकवण्यासाठी आपण एकत्रित होऊन लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी आम्ही सारेजण आज इथे आलेलो आहोत आणि मराठी लोक एकत्रित येऊन आज आपल्या भाषेसाठी लढा देण्यासाठी आलो। हे तुम्ही अंदाज पाहत आहे, भगवा वादळ हे थांबणार नाही। हे महाराष्ट्र एकीकरण समितीचे महादेव पाटील यांना निवडून आणूनच आम्ही थांबणार आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र। त्यांनी सांगितले एकंदरच खूप मोठ्या प्रमाणात हे शक्ती प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आले। पण प्रामुख्याने या शक्ती प्रदर्शनामध्ये महिलांची संख्या अधिक असलेले पाहायला मिळते आणि संपूर्ण भगवमय वातावरण आपल्याला पाहायला मिळते। आणि त्याचबरोबर आपण पाहतोय मराठी बाणा सामान्य माणूस समितीचं गणा, एकंदरच आपण पाहतोय ढोल ताशा पथकाचा गजर आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या शक्ती प्रदर्शनामध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते पाहायला मिळत आहे। विजय निंबाळकर,